आघात. राजेश काही दिवसापासून आजारी होता. काय झालं होतं काही कळत नव्हतं. बायकोनं सर्व विलाज केले, पण त्याच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा होत नव्हती. बाहेर रिमझिम पाऊस पडत होता. राजेशची ताप प्रचंड वाढली होती. त्याच्या उशापाशी बसून त्याची पत्नी डोक्यावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवत होती. तोच दरवाजाची बेल वाजली. राजेशच्या पत्नीने दरवाजा उघडला. बाहेर राजेशचा वर्गमित्र अतुल उभा होता. "या ना आत, खूप ओले झाले वाटतं पावसात," असं म्हणत तिने अतुलला आत घेतलं. त्याच्या हातात टॉवेल देत, "मी तुमच्यासाठी चहा ठेवते," असं सांगत ती किचनमध्ये गेली. अतुलनं डोकं कोरडं केलं आणि तो राजेशच्या ओशापाशी बसला. राजेश तापाने फणफणला होता. त्याचा डोळा वर होत नव्हता. अतुलने त्याच्या डोक्यावर हात ठेवला. राजेशने अर्धवट डोळे उघडले आणि अतुलकडे बघत तो म्हणाला, "विकास." एवढं बोलत त्याने परत डोळे बंद केले आणि अतुलच्या डोळ्यातून पाणी येऊ लागलं. त्याला 8-10 दिवसापूर्वी झालेला प्रकार सर्व आठवू लागला होता. राजेश, अतुल आणि विकास हे तिघे मित्र होते. अतिशय जिवलग मित्र. एकाच कंपनीत काम करायचे. राहायलाही एकाच कॉलनीत होते. 10 दिवसापूर्वी विकासच्या गावाकडच्या जमिनीचा सौदा करायचा होता. अंतर जास्त होतं. अतुलकडे 4 व्हीलर असल्याने त्याने अतुलला सांगितलं, "आपल्याला गावाकडे जायचं आहे, पण घरी कळता कामा नाही," कारण घरच्यांचा जमीन विक्रीला प्रचंड विरोध होता. मग त्यांनी राजेशलाही त्यांच्यात सामील करून घेतले आणि रात्री सर्वांनी ऑफिस मेंटेनन्सचं काम आहे, त्यामुळे रात्री जावं लागेल आणि दुसऱ्या दिवशी उशीर होईल असं घरी सांगितलं. रात्री 10 वाजता ते निघाले. एका टपरीवर थांबत त्यांनी चहा घेतला आणि टपरीजवळ असलेल्या पेट्रोल पंपावर विकासने पेट्रोल फुल करून घेतले आणि तिथून त्यांनी पुढचा प्रवास सुरू केला. 300 किलोमीटरचा प्रवास होता आणि त्यात रस्ता जंगलाचा. विकास गाडी चालवत होता. अतुल पुढील सीटवर बसला होता आणि राजेश मागील सीटवर बसून दोघांच्या गप्पा अधूनमधून ऐकत होता. गप्पांच्या तारात त्यांनी बरेच अंतर कापले. जंगलाचा रस्ता सुरू झाला होता. दोन्हीकडे प्रचंड मोठी झाडे. रात्रीची वेळ असल्याने एखाद दुसरी गाडी सोडली तर रस्ता अगदी सुनसान होता. रस्त्यात त्यांच्या गप्पा खूपच रंगल्या होत्या आणि अचानक रिमझिम सुरू असणारा पाऊस जोरात बरसू लागला. त्यात समोर काही दिसायला तयार नव्हतं. म्हणून विकासने गाडी रस्त्याच्या कडेला घेतली आणि म्हणाला, "आपल्याला बहुतेक इथेच मुक्काम करावा लागतो आता. हा पाऊस काही उघडायचं नाव घेणार नाही असं दिसतंय." तेवढ्यात अतुल म्हणाला, "नको रे बाबा, चल हळूहळू. या जंगलात कुठं थांबतो?" त्यांचं संभाषण सुरू होतं तोच राजेश पाठीमागून ओरडला, "अरे, कोणीतरी आहे, कोणीतरी आहे." विकास आणि अतुलने मागे बघितलं. राजेश पूर्णपणे बिथरला होता. "अरे, मी सहज मागे बघितलं. कोणीतरी विचित्र व्यक्ती उभा आहे. त्याच्या हातात पिशवी आहे. गाडीच्या पार्किंग लाईटमध्ये मला तो स्पष्ट दिसला." राजेश बोलत होता तोच विकासने सीटच्या बाजूला ठेवलेली छत्री घेत गाडीचा दरवाजा उघडला. पावसाचा जोरही कमी झाला होता. त्याने पाठीमागे जाऊन बघितलं. किर्र अंधारात चमकणारे गाडीचे लाईट सोडले तर दुसरं काहीही दिसायला तयार नव्हतं. तो गाडीत येत म्हणाला, "तुला भास झाला असेल, कोणीही नाही मागे." मात्र राजेश इतक्या थंड वातावरणातही घामाने पूर्ण ओलाचिंब झाला होता. विकासने गाडी सुरू केली. तेवढ्यात त्यांच्या गाडीच्या समोर कोणीतरी उभे असल्याचे त्यांना जाणवले. आता मात्र विकास आणि अतुललाही घाम फुटायला लागला होता. त्याने गाडीचे मेन लाईट सुरू केले. समोर तर कोणीच नाही. "अरे, आपल्याला पण भास व्हायला लागले," असं म्हणत दोघे हसू लागले. ते निघणार तेवढ्यात गाडी आपोआप बंद पडली. काय होत आहे काहीच लक्षात येत नव्हतं.
मी बघतो असं म्हणत विकास खाली उतरून बघू लागला. त्याला सोबत म्हणून अतुलही टॉर्च देत त्याला मदत करू लागला. गाडीत तर काहीही प्रॉब्लेम दिसत नाही असं म्हणत दोघेही गाडीत येऊन बसले आणि गाडी स्टार्ट करण्याचा प्रयत्न करू लागले. तेवढ्यात अतुलची नजर मागे गेली आणि तो किंचाळला. त्याच्या गाडीत राजेश शेजारी अजून एक व्यक्ती बसली होती आणि राजेश त्या व्यक्तीसोबत काहीतरी बोलत होता. हे बघून अतुल आणि विकास प्रचंड घाबरले. दोघेही गाडीच्या खाली उतरून राजेशला खाली उतरण्यासाठी आवाज देऊ लागले. मात्र काही उपयोग होत नव्हता. तोच जोराचा पाऊस सुरू झाला. गाडीचे सुरू असलेले पार्किंग लाईट आपोआप बंद झाले. अतुल आणि विकास एका झाडाखाली उभे राहून पाऊस कमी होण्याची वाट बघू लागले. त्यांना राजेशची चिंता लागली होती. राजेश सोबत असलेली ती व्यक्ती कोण याची चर्चा दोघांत सुरू होती. दोघेही प्रचंड घाबरलेले होते. थोड्या वेळात पावसाचा जोर कमी झाला. हिम्मत करून ते गाडीजवळ गेले. आत राजेश नव्हता. दोघेही प्रचंड भेदरले. मोबाईलच्या टॉर्च लावत ते राजेशला शोधू लागले. तोच बाजूच्या दाट झाडीतून त्यांना राजेशचा आवाज ऐकू आला. त्यांनी एकमेकांचा हात धरत आवाजाच्या दिशेने धाव घेतली. बरेच आत गेल्यावर त्यांना राजेशचा काही मागमूस लागला नाही. विकास आणि अतुल दोघांच्याही शरीराचा थरकाप उडत होता. रिमझिम पावसातही दोघे घामाने ओलेचिंब झाले होते. थोडे पुढं जाताच अतुल म्हणाला, आपण परत जाऊ, पुढं जाण्याला काही अर्थ नाही. मात्र आपल्या मित्राला असं एकटं सोडून जाण्यास विकास तयार नव्हता. अजून थोडं पुढं जाऊन शोधू असं तो म्हणाला आणि अतुलही त्याच्या साथीने पुढं निघाला. रिमझिम पाऊस सुरूच होता. आकाशात काळ्या ढगांनी गर्दी केल्याने आणि दोन्ही बाजूंनी प्रचंड मोठी झाडे असल्याने अंधार मी म्हणत होता आणि या अंधारात रातकिड्यांचा आवाज काळीज विदीर्ण करत होता. ते राजेशला आवाज देत सावधानतेने पुढे जात होते. तोच त्यांना एका झाडाच्या मागे काहीतरी हालचाल जाणवली. विकास पुढे सरसावला आणि अतुल त्याच्या मागे टॉर्च घेऊन उभा होता. त्या झाडाच्या मागे पोहोचताच विकासचं अंग एकदम थरथरायला लागलं. त्यानं दोन्ही हात त्याच्या कानावर ठेवले आणि तो जोरात किंचाळला. अतुलला काय होत आहे काही समजत नव्हतं. अतुलने विकासच्या खांद्यावर हात ठेवून त्याला काय झालं विचारलं. मात्र तो मागे बघायला तयार नव्हता. अतुलने त्याला मागे ओढण्याचा प्रयत्न केला आणि विकासने त्याची मान डायरेक्टच मागे वळवली. त्याचा चेहरा पूर्ण जळाल्यासारखा दिसत होता. डोळ्यातून रक्त वाहत होते. अतिशय भयानक. डोळ्यातले बुबुळ पांढरे झाले होते आणि अतिशय क्रूर पद्धतीने तो हसायला लागला. हे बघून अतुलची तर बोबडीच वळाली. तो परत गाडीच्या दिशेने पळत सुटला. कसाबसा गाडीपर्यंत आला. आत बसत त्याने गाडी सुरू केली. पूर्ण स्पीडने गाडी वळवून गावाच्या दिशेने निघाला. जंगल संपताच त्याने रुमालाने त्याच्या घामाघूम झालेला चेहरा पुसला. तोच मागील सीटवरून कोणीतरी त्याच्या खांद्यावर हात ठेवला असल्याचे त्याला जाणवले. अतुलने जोरात किंचाळून मागे बघितलं. मागे तर राजेश होता, एकदम नॉर्मल. राजेश म्हणाला, अरे काय झालं, तू इतका का घाबरला आहेस? आणि विकास कुठं आहे? एक ना अनेक प्रश्न राजेश विचारू लागला. अतुलचं डोकं मात्र ठिकाणावर नव्हतं. तो पूर्णपणे चक्रावला. तोच त्याला समोर एक पेट्रोल पंप दिसला. त्याने पेट्रोल पंपावर गाडी उभी केली. राजेशला खाली उतरवलं. पूर्ण गाडीत टॉर्च मारून बघितलं. त्याचा असा कावराबावरा झालेला चेहरा बघून राजेश म्हणाला, अरे काय झालं तुला? आणि आपण वापस का आलो? विकास कुठं आहे? राजेशने एकटं त्याच्याकडे बघितलं आणि त्याला विचारलं, तुझ्यासोबत असणारा तो माणूस कोण होता आणि तू त्याच्यासोबत कुठं गेला होता? माणूस आणि माझ्यासोबत? राजेशच्या चेहऱ्यावरती आश्चर्य दिसू लागले होते. राजेश म्हणाला, तुमच्या गप्पा सुरू होत्या तेव्हा मला झोप लागली. मला कोणीही व्यक्ती भेटला नाही. मी तर एकटाच झोपलो होतो गाडीत. हे ऐकताच अतुलने रात्री घडलेली पूर्ण कहाणी राजेशला सांगितली. अतुलच्या डोळ्यातून अगोदरच पाणी वाहत होतं. सर्व कहाणी ऐकून राजेशही रडू लागला. असं कसं झालं? करायला गेले काय आणि झालं काय? दोघांनीही ठरवलं
आता रात्रीचे 3 वाजले आहेत. आपण इथंच पंपावर गाडी लावून गाडीत झोपू आणि सकाळी दिवस निघाल्याबरोबर विकासचा शोध घ्यायला जाऊ, असं ठरवून दोघेही पंपावर गाडी लावून दिवस निघण्याची वाट बघू लागले. दोघांनाही काय बोलावे सुचत नव्हतं. झोप तर येतच नव्हती. असाच बराच वेळ गेला. दोघांचाही डोळा लागला. अतुलला कसल्या तरी आवाजाने जाग आली. पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी एक ॲम्ब्युलन्स आली होती. तिच्या आसपास 3-4 लोक जमा झाले होते. अतुलने राजेशला उठवले. दोघेही त्या ॲम्ब्युलन्सजवळ गेले. त्यांनी आत डोकावून बघितलं आणि त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. त्या गाडीत 3 मृतदेह होते. त्यातील एक राजेशचा होता. 3ही मृतदेह अतिशय छिन्नभिन्न अवस्थेत होते. गर्दीतील एकाचे बोलणे राजेश आणि अतुलच्या कानावर पडले. अरे, रात्री अमावस्या होती. लोक अमावस्येला कशाला प्रवास करतात काय माहिती. मोटरसायकलने झाडाला धडक दिली बहुतेक आणि हे तिघेही जागेवरच गेले. एवढ्या जंगलात रात्रीचं कोणी जात नाही, त्यामुळं मदत पण मिळाली नसेल यांना. कोल्हे लांडगे खूप आहेत जंगलात, त्यामुळे अशी हाल झाली असेल यांची. अमावस्येला अंधार असतो आणि अपशकुनही असतो, त्यामुळे तिथे नेहमी अपघात होतात. त्यांचं बोलणं चालू होतं. अतुल आणि विकास हतबल होऊन ऐकत होते. त्यांना सगळी कहाणी लक्षात आली होती, पण त्यांच्या बोलण्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही यांची त्यांना कल्पना होती. ते तिथून सरळ घरी आले. अपेक्षेप्रमाणे विकासच्या घरी पोलीस आले. अपघातात त्याचा मृत्यू झाल्याची बातमी दिली. त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. काय घडलं, कसं घडलं, कधी घडलं याची कल्पना कोणालाही नव्हती, अतुल आणि राजेश सोडून. आता राजेश प्रचंड आजारी आहे. त्याला दररोज स्वप्नात विकास दिसतो आणि अतुल दररोज त्याच्या घरी येतो, त्याच्या उशाजवळ बसतो आणि राजेश बरं होण्याची प्रार्थना करतो. मात्र त्या घटनेने दोघांच्याही मनावर झालेला आघात हा खोलवर आणि कधीही न मिटणारी जखम करून गेला, हे मात्र नक्की.